हाय गाईज, तर चला आज बनवूया व्हाईट सॉस पास्ता। खरंच हे खूपच दिसते तेवढंच यम्मी आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। 20 मिनिटं लागतात आपल्याला बनवायला। तर चला पाहूया रेसिपी। तर याच्यासाठी मी तेल मस्त असं गरम करून घेतलं। 3 प्रकारचे शिमला मिरची मी याच्यामध्ये सॉटे करून घेतले। थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी चवीपुरतं या कॅप्सिकमला। तर आता हे झालेलं आहे। आता आपण व्हाईट सॉस पास्ता बनवून घेऊया। तर व्हाईट सॉस पास्तासाठी आपल्याला 1 टेबलस्पून बटर ॲड करायचं आहे, अमूल बटर। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मी मैदा ॲड केला आहे। तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता आणि तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये किंवा इव्हनिंगला खूप मस्त आहे। भूक लागली तेव्हा खायला खरंच एकदा बनवा, खूपच छान लागतं। मस्तपैकी असा ब्राउनिश कलर आला की आपल्याला अर्धा लिटरचं करीब याच्यात दूध लागणार आहे। आपल्याला 1 टेबलस्पून मैद्याला अर्धा लिटर दूध लागतं। मस्तपैकी असा व्हाईट सॉस पास्ता आपल्याला बघा बनणार आहे। आणि हे सॉस आपला बनवून रेडी झाला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक क्यूब आहे ना चीज ॲड करायची आहे, मस्त असं घासून घालायचं आहे। असं हे व्हाईट सॉस पास्ता बनलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे मी साईडला पास्ता बॉईल केलेला तो ॲड करायचा। मी हा गव्हाचा पास्ता घेतलेला आहे, तुम्ही दुसरासुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला कॅप्सिकम, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, ब्लॅक पेपर हे घालून ह्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा मला। थँक्यू।